गुड मॉर्निंग आर स्टुडंट. आज आपण एम ए भाग सेकंड यामध्ये आपला पेपर सुरू होता. सेकंड यामध्ये आपल्या पेपरचं नाव होतं वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, पाश्चात्य राजकीय विचारवंत. यामध्ये आपण काल पूर्ण सिलेबस घेतलेलो होतो. आज आपण लेसन नंबर फर्स्ट बघूया. लेसन नंबर फर्स्टमध्ये 2 टॉपिक दिलेले होते. त्यामध्ये पहिला जो होता जो अभिजात राजकीय विचार यामध्ये सुद्धा आपल्याला प्लेटो या शास्त्रज्ञांनी अनेक व्याख्या देऊन आपल्याला त्यांचे महत्त्वसुद्धा पटवून दिलेले आहे. ते आज आपण इथे बघूया. प्लेटोचा काळ हा इसवी सन 427 ते 337 हा असून आपल्याला जो काही त्या ठिकाणी घडलेला एथेंटिक लोकशाहीचा जो काही वारसा होता, जो काही इतिहास होता, तो काळसुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. जेव्हा आपण ज्ञानी आणि निर्दोषी जी व्यक्ती होती त्या व्यक्तींनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणचा महत्त्व व निर्दोषी व्यक्तींना त्या ठिकाणी फक्त मृत्यूदंडाची शिक्षा होत असायची आणि त्यामुळेच आपल्याला त्यांचे उत्कृष्ट जे काही राज्य होते ते सुद्धा त्या राज्य निर्माण करावे लागत होते. आणि त्यामुळे याचाच अर्थ त्या विचार केल्यानंतर त्या प्लेटो शास्त्रज्ञांनी आपल्याला मानव हा एकसारखा त्यामध्ये येत होता आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी रिपब्लिक तसेच द पॉलिटिक्स रिपब्लिक व द स्टेटमेंट आणि द लॉज इत्यादी ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेले होते. त्यामुळेच त्या ग्रंथामधून सुद्धा आपल्याला त्यांच्या जे काही राजकीय विचार होते त्यांचे सुद्धा महत्त्व आपल्याला पटवून सांगण्यात आले. त्यानंतर प्लेटो यांनी त्यांची जी मूलभूत संकल्पना होती त्यांचे सुद्धा महत्त्व आपल्याला सांगितलेले आहे. प्लेटोने जेव्हा त्यांचा काळ सुरू झाला तेव्हा सॉक्रेटिस याचेच वाक्य त्यांना ज्ञानाचे सद्गुण हे प्रमाणसुद्धा त्यांना महत्त्वाचे वाटले. कारण की त्या ठिकाणी प्लेटोच्या मते मानवी जीवनाचा अंतिम उद्देश म्हणजेच त्या ठिकाणी विवेक बुद्धीचार्याने त्यांची जी काही विवेक बुद्धी होती त्यामध्ये सुद्धा त्यांची कृती त्यांना मान्य होती आणि त्यामुळेच आपल्याला त्यांच्या दुराचरणी म्हणजे दुर्गुणी जी काही व्यक्ती जी काही त्या ठिकाणी भावना प्रधान होती त्यामध्ये त्यांची कोणतीही कृती विचार न करता त्या ठिकाणी त्यांचे महत्त्व आपल्याला सांगितलेले आहे. आणि म्हणूनच म्हटले आहे की ती अयोग्य होती. कारण परिणामतः आपल्याला त्या ठिकाणी त्या दुराचरणी जी व्यक्ती होती ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कधीच सुखी राहू शकत नाही असे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते. कारण की सद्गुण म्हणजेच ज्ञान किंवा ज्ञान म्हणजेच सद्गुण होय व यावरूनच आपल्याला त्या ठिकाणी जगातील जे काही सद्गुणाचे आकलन आपल्या ज्ञानापुढे होते ते सुद्धा आपल्याला त्यांचे सद्गुण प्राप्त करूनच झाल्यानंतर ते जीवन सुखी होणार असे सुद्धा त्यांनी सांगितले होते. कारण की मानवी प्राणी किंवा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ दर्जा हा त्या ठिकाणी होता. कारण त्यांना त्या ठिकाणी अनेक विचारशक्ती व त्या विवेकबुद्धीचे सुद्धा महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आले होते. कारण की सद्विवेक आणि त्यांच्या बुद्धीचा जर अवलंब केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे शाश्वत ज्ञान प्राप्त झालेले होते आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी जी काही संकल्पना होती ती परिपूर्ण आणि स्वयंसिद्ध अशा प्रकारे त्या ठिकाणी ती सत्य प्रकारात होती. कारण की जर आपण बघितलो तर आपल्याला त्यांच्या ज्या विचार करण्याची जी काही बुद्धी होती, जी काही तर्कशुद्ध पद्धतीने जी काही विचार केली जात होती त्या बुद्धीच्या आधारावरच ते असायची. कारण तत्त्वज्ञानी विचारातून आपल्याला ती भावना नष्ट झालेली किंवा त्या ठिकाणी न ठेवलेली आवश्यकता वाटायचे त्यांनी सांगितले होते. कारण की त्यामुळेच आपल्याला त्यांचे महत्त्व तो श्रेष्ठ आहे की नाही किंवा त्यांचे सत्य बरोबर आहेत की नाही म्हणूनच त्यांचा उत्कृष्ट आदर्श म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचा सत्य होता आणि त्या सत्यावरूनच आपल्याला त्यांचे महत्त्वसुद्धा जी काही संकल्पना होती ती सुद्धा नित्यपूर्ण त्या ठिकाणी स्वयंसिद्ध आणि तीच सत्य प्रमाणात मांडली जात होती. कारण की जेव्हा
अशा ज्या काही तत्वज्ञानी व्यक्ती होत्या त्या राज्यकारभारात सुद्धा त्यांचे सर्वोच्च स्थान त्यांना मिळालेले पाहिजे. कारण त्यांच्या ज्या काही त्या हातून अन्याय होणार किंवा त्या ठिकाणी त्यांची प्रत्येक कृती ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समाजहिताला पोषक ठरतील अशाच प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी कार्य करावे. आणि जर अशा ज्ञानी किंवा तत्वज्ञ व्यक्तीला आपल्याला त्या ठिकाणी सार्वभौम सत्ताधीश करावे तर आपल्याला त्यांच्या ज्या काही मूलभूत कल्पना असतात, संकल्पना असतात, त्यांचे विचार करून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द रिपब्लिक या ग्रंथातून सुद्धा त्यांचा वापर केला जात असायचा. कारण की या ग्रंथामध्ये राज्याविषयाचा जेव्हा काही सिद्धांत आपल्या समोर येत होता तेव्हा त्यांचा एक आदर्श स्तर व साम्यवाद, न्याय आणि त्या ठिकाणी शिक्षण पद्धतीसुद्धा त्यांची विचार केल्या जात होती. त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणचे महत्त्वसुद्धा योग्य त्या रीतीने समजावण्यात आले. कारण की जेव्हा आपण सामाजिक कार्यातसुद्धा आपल्याला एखादी अडचण येत असली तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे महत्त्वसुद्धा महत्त्वाचे वाटायचे. कारण की त्या ठिकाणी नंतर प्लेटोनी त्यांचा सिद्धांत सांगताना म्हटले की प्लेटोच्या मते जी काही राज्य आणि नैसर्गिक व स्वाभाविक त्या ठिकाणी जी काही संस्था असते त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला राज्य आणि विकसित व व्यापक त्या ठिकाणी त्यांचे स्पष्टी स्वरूपसुद्धा निरीक्षण केले जातो. कारण की राज्याला हे स्वतःचे सामर्थ्य, अस्तित्व आणि त्यांचे जे काही व्यक्तिमत्व असते ते सुद्धा आपल्याला इथे सांगितलेले आहे. कारण की त्यामध्ये आपल्याला एखाद्या सजीव प्राण्यासारखेच त्या ठिकाणी त्यांचे व्यक्तिमत्व समजल्या जात होते. तर्कशुद्ध बुद्धी, सामर्थ्य आणि वासना हे सुद्धा त्या ठिकाणी गुण म्हणून सांगितले जात होते. कारण की जर आपल्याला त्याच्या अनुसरून राज्यामध्ये जर एखादा सत्ताधारी किंवा त्या ठिकाणी असणारा एखादी शासन हा सामर्थ्यवान लोकांचा म्हणजे सैनिकी वर्ग त्या ठिकाणी समजला जात होता. कारण मजुरांचा वर्ग हे त्या ठिकाणी 3 वर्गामध्ये मोडत होते. तर्कशुद्ध बुद्धीवर जर आपण विचार केलो तर आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही शासक वर्ग असतो तो सुद्धा आपल्याला त्या राज्याचा शासन विभागातर्फेच आपल्याला तो चालविणारा एक वर्ग दिसून येतो. आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी त्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांच्या हातून जे काही शासन कारभार होत असते ते सुद्धा आपल्याला कोणावरही अन्यायकारक ठरत नसते. कारण की सामर्थ्यावर आधारित सुद्धा त्यांचा असणारा जो काही सैनिकी प्रभाव असतो तो प्रभाव सुद्धा आपल्याला त्यांच्या संरक्षणासाठी अतिशय आवश्यक ठरत असतो. कारण की जेव्हा आपल्याला त्यांचे श्रेष्ठ जे सामर्थ्य असतो ते श्रेष्ठ सामर्थ्य जर त्यांच्या हातून अविचारी कृत्यामुळे होऊ नये यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या जे काही तत्वज्ञानी वर्ग असतो त्यांच्या मतानुसारच आपल्याला त्या ठिकाणी राज्यकारभार किंवा शासनकारभार त्या ठिकाणी करावा लागतो. जर आपल्याला त्यामध्ये वासनाप्रधान असणारा वर्ग हा सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केला जातो. कारण की त्यांच्यामध्ये जी काही बुद्धी असते ती त्यांना ज्ञानी किंवा त्या ठिकाणी तत्वज्ञ लोकांच्या म्हणण्यानुसारच आपल्याला ती कार्य त्यांना द्यावे लागते. कारण की जर या तिन्ही वर्गांनी आपला परस्पर संबंध जर आपल्याला जर चांगलं ठेवलं नाही तर आपल्याला त्या समाजामध्ये त्यांची जी काही वृद्धी होणार असते ती सुद्धा वृद्धी होणार नाही. आणि त्यामुळेच आपले त्यांचे जे काही संबंध असते ते सुद्धा संबंध व्यवस्थित राहणार नाही. जर आपल्याला त्यांचे संबंध व्यवस्थित ठेवायचे आहे तर आपल्याला त्या शासन संस्थेची आवश्यकता असते. त्या आवश्यकतेवरूनच आपल्याला त्यांच्यामध्ये जो काही राज्य निर्माण होत असतो त्यामध्ये सुद्धा त्यांची एक आवश्यकता भासून येत असते. कारण की प्लेटोनी सांगितले की त्यावेळी समाज व नगर राज्य हे एकाच अर्थाचे शब्द होते. प्लेटोनी सांगितले होते की आपल्याला समाज किंवा नगर राज्य हे केवळ एकाच शब्दाचे अर्थ होते आणि त्या राज्याच्या आपत्तीशिवाय प्लेटोने त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती सुद्धा आपल्याला शासन संस्थेची जी काही आवश्यकता होती त्या आवश्यकतेमध्ये त्यांचे राज्य सुद्धा निर्माण करून दिलेले होते. कारण की जर आपल्याला व्यक्तीच्या अशा
लागत होत्या, म्हणजे स्वतःला लागणारे अन्न, वस्त्र, निवारा